सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 3 दिवसीय सामाजिक न्याय अभ्यास शिबिर सुरू असून कालचा दिवस एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला। वैचारिक मंथनाचा हा मंच काल खऱ्या अर्थाने व्यापक बनला असून तेथे वारकरी संतांची शिकवण, कवींचे प्रखर वास्तव आणि कॉम्रेडचा संघर्ष एकाच छताखाली पाहावयास मिळाला। शिबिराच्या दुसऱ्या दिवशी वारकरी परंपरेतील मानवतावादी मूल्य या विषयावर श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रबोधनपर विचार मांडले। त्यांच्या शब्दांनी वारकरी संतांची शिकवण आणि आजच्या काळातील मानवी मूल्य यांचा सुरेख मेळ घातला, जो उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। त्याचबरोबर साहित्य कवी नितीन चंदनशिवे यांच्या प्रखर सादरीकरणाने उपस्थितांमध्ये नवीन ऊर्जा मिळाली। शिबिराच्या शेवटच्या सत्रात मंचावर येऊन त्यांनी आजच्या राजकारणावर धारदार भाष्य केले। कवींची शब्दरचना आणि कॉम्रेडचा वैचारिक लढा यांचा हा मिलाप खरंच या शिबिराचे यश अधोरेखित करणारा होता। एकाच मंचावर संत विचार, साहित्य कवी आणि वैचारिक कार्यकर्ते एकत्र येणे ही दुर्मिळ आणि महत्त्वाची घटना आहे। कवठे महाकाळच्या या शिबिराने सामाजिक परिवर्तनाची एक नवी ज्योत तेवली आहे। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी आणि वैचारिक मंथनासाठी आमच्यासोबत जोडले रहा, पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।